नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर जिला परिषद की उपाध्यक्ष कुंदा राउत ने जिला परिषद को कम फंडिंग मिलने के बारे में बात की है। उन्होंने कहा कि पिछले 2 सालों से नागपुर जिला नियोजन समिति नागपुर के विकास कार्य के लिए अन्याय कर रही है। ये समिति नागपुर जिला परिषद को विकास कार्य के लिए कम पैसे दे रही है। उन्होंने कहा कि पहले तीर्थ क्षेत्रों के लिए 9 करोड़ रुपए नागपुर जिला परिषद को मिलते थे, लेकिन अभी केवल 5 करोड़ रुपए मिलते हैं। उन्होंने नागपुर के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस से इस बारे में निवेदन करते हुए अधिक निधी की मांग की। मागच्या 2 वर्षापासून नागपूर जिल्हा परिषदेवर नागपूर जिल्हा नियोजन समितीकडून अन्याय विकास कामासाठी अन्याय होत आहे। आम्हाला आमच्या महाविकास आघाडीची जेव्हा सरकार राज्यामध्ये होती तेव्हा जिल्हा नियोजन समितीकडनं आम्हाला 9 कोटी तीर्थक्षेत्रासाठी दिले होते आणि 37 कोटी 30 चौपनसाठी दिले। पण मागच्या 2 वर्षापासून आम्हाला फक्त 5-5 कोटी या दोनही हेडसाठी जिल्हा नियोजन समितीकडून देत आहे। जिल्हा नियोजन समितीकडून भेदभाव करत आहे जिल्हा नियोजन समिती नागपूर जिल्हा परिषदला। आता फक्त 5 कोटी तीर्थक्षेत्राला दिले यावर्षी आणि 5 कोटी 30 चौपनला दिले। त्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा मॅडमला मौखिक सूचना दिल्या की जे तुमचे मागचे देयक असेल ते देयक या नियतवेमधून द्या आणि त्याच्यानंतरच प्रस्ताव द्या। जर मागचे देयक देतो म्हटलं तर या वर्षी 30 चौपन आणि तीर्थक्षेत्राचे फक्त आम्ही 50 लाख ते 1 करोड पर्यंतच आमच्यापाशी निधी उरत आहे। एवढा मोठा नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये जर विकास काम करायचे असेल तर 1 करोड मध्ये आपण कसं काम करू शकतो। तर माझं आपल्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच विनंती आहे की आपण फक्त नागपूर शहराचे पालकमंत्री नाही तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि 5-5 कोटी मध्ये तर आपण जर बघितलं तर कुठलेच काम विकास काम जिल्हा परिषद करू शकत नाही। तर असा पक्षपात न करता नागपूर ग्रामीण मध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काम करतो तर आमच्या हक्काचा निधी आम्हाला देण्यात यावं हे आम्हाला नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि बांधकाम समिती म्हणून मला म्हणायचं आहे।